प्रोकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शन आपण डिस्कस केलेलं आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत यूकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शन. प्रोकॅरियोटिक जीन्स जे असतात, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियामध्ये जे जीन्स असतात, हे जीन्स पॉलिसिस्ट्रॉनिक असतात आणि यूकॅरियोटमध्ये असणारे जीन्स हे मोनोसिस्ट्रॉनिक असतात. तर व्हॉट इज द सिस्ट्रॉन? सिस्ट्रॉन कशाला म्हणणार? सिस्ट्रॉन हा एक जीन असतो जो कोड करतो पॉलीपेप्टाइडसाठी. Cistron is the segment of DNA or it is a gene that codes for synthesis of the polypeptide chain. पॉलीपेप्टाइड चेनच्या सिंथेसिससाठी जो जीन रिस्पॉन्सिबल असतो त्याला आपण सिस्ट्रॉन असं म्हणतो. प्रोकॅरियोटिक जीन्स किंवा प्रोकॅरियोटिक DNA हे पॉलिसिस्ट्रॉनिक असतात. पॉलिसिस्ट्रॉनिक असतात. वाईल यूकॅरियोटिक DNA किंवा यूकॅरियोटिक जीन्स जे असतात हे मोनोसिस्ट्रॉनिक असतात. तर काय डिफरन्स आहे पॉलिसिस्ट्रॉनिक आणि मोनोसिस्ट्रॉनिक मध्ये? जर एक प्रमोटर आणि एका टर्मिनेटर, हा एक जीन आहे, यावर एक प्रमोटर आहे P आणि टर्मिनेटर आहे T. प्रमोटर आणि टर्मिनेटर यामध्ये एकापेक्षा जास्त जर सिस्ट्रॉन असतील, एकापेक्षा जास्त सिस्ट्रॉन म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे प्रमोटर आहे, इथे एक सिस्ट्रॉन आहे A जो A नावाची पॉलीपेप्टाइड फॉर्म करतो, त्यानंतर लगेच B आहे आणि त्यानंतर C आहे. ठीक आहे, A B C हे तीन सिस्ट्रॉन इथे आहेत बिटवीन द वन प्रमोटर अँड टर्मिनेटर. म्हणजे जर RNA पॉलिमरेजने इथे ॲक्सेस केला या प्रमोटरला तर RNA पॉलिमरेज इनिशिएशन करेल, इलॉंगेशन करेल आणि टर्मिनेशन करेल. त्यावेळेस जो mRNA बनणार आहे त्या mRNAवर तीन सिस्ट्रॉन असतील. कोणते कोणते असतील? A, B आणि C. तो असा जीन ज्यावर एकापेक्षा जास्त सिस्ट्रॉन आहेत किंवा दोन किंवा त्यापेक्षा अधिक सिस्ट्रॉन आहेत, अशा प्रकारच्या DNAला आपण पॉलिसिस्ट्रॉनिक DNA किंवा जीन असं म्हणतो. पॉलिसिस्ट्रॉनिक जीन किंवा DNA हे फीचर आहे फक्त प्रोकॅरियोट्सचं. परंतु जे यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असतात, यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये एका प्रमोटर आणि एका टर्मिनेटरच्या मध्ये, हा प्रमोटर आहे आणि हा टर्मिनेटर आहे, एका प्रमोटर आणि टर्मिनेटरच्या मध्ये एकच सिस्ट्रॉन असतो. फॉर एक्झाम्पल इथे A नावाचा सिस्ट्रॉन आहे. ज्यावेळेस प्रमोटर आणि टर्मिनेटर यांच्यामध्ये एकच सिस्ट्रॉन आहे, एकच स्ट्रक्चरल जीन आहे. हा जो जीन आहे हा रिस्पॉन्सिबल आहे सिंथेसिस ऑफ पॉलीपेप्टाइडसाठी. म्हणजे यावरनं याचं ज्यावेळेस ट्रान्सक्रिप्शन होईल mRNA बनेल, mRNAचं ज्यावेळेस ट्रान्सलेशन होईल प्रोटीन बनेल. ठीक आहे, अशा प्रकारचा DNA किंवा अशा प्रकारचा जीन मोनोसिस्ट्रॉनिक असतो, ज्यामध्ये एका प्रमोटर आणि टर्मिनेटरच्या मध्ये एकच सिस्ट्रॉन आहे. ठीक आहे, तर हा एक फर्स्ट डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक जीन्समध्ये. प्रोकॅरियोट पॉलिसिस्ट्रॉनिक असतात, यूकॅरियोटिक मोनोसिस्ट्रॉनिक असतात. मोनोसिस्ट्रॉनिक म्हणजे एक सिंगल सिस्ट्रॉन असतो जो एक सिंगल पॉलीपेप्टाइड चेन बनवेल. पॉलिसिस्ट्रॉनिकमध्ये जर या प्रमोटरला RNA पॉलिमरेजने ॲक्सेस केलं तर तो जेवढे सिस्ट्रॉन असतील त्या सर्वांचं ट्रान्सक्रिप्शन करेल. त्यामुळे इथे एकापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड चेन ह्या ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये बनू शकतात. आणखी एक डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक जीनमध्ये किंवा DNAमध्ये. प्रोकॅरियोटिक जे सिस्ट्रॉन असतात किंवा प्रोकॅरियोटिक जे जीन्स असतात, या जीन्सवर फक्त कोडिंग सिक्वेन्सेस असतात. फक्त कोडिंग सिक्वेन्सेस असतात. आता कोडिंग सिक्वेन्सेस म्हणजे काय? कोडिंग सिक्वेन्सेसलाच एक्झॉन असं म्हटलं जातं. एक्झॉन असं म्हटलं जातं. या एक्झॉन अशा सिक्वेन्सेस असतात ज्यावर हेरेडिटरी इन्फॉर्मेशन असते किंवा इन्फॉर्मेशन फॉर द सिंथेसिस ऑफ अमायनो ॲसिड सिक्वेन्स असते. असे जे एक्झॉन्स असतात, हे एक्झॉन प्रोकॅरियोटिक DNAमध्ये किंवा प्रोकॅरियोटिक जे सिस्ट्रॉन असतात यामध्ये प्रेझेंट असतात. जर आपण यूकॅरियोटिक DNAला कन्सिडर केलं तर यूकॅरियोटिक DNAचे जे सिस्ट्रॉन असतील, या सिस्ट्रॉनमध्ये दोन प्रकारच्या सिक्वेन्स असतात.
एका प्रकारच्या सिक्वेन्स असतात एक्झॉन, ज्या कोडिंग सिक्वेन्सेस आहेत. ओके, जशा प्रोकॅरियोट्समध्ये एक्झॉन असतात तसे एक्झॉन युकॅरियोट्समध्ये सुद्धा असतात. परंतु या एक्झॉनला काही सिक्वेन्स इंटरप्ट करतात. फॉर एक्झाम्पल इथे एक एक्झॉन आहे आणि त्यापुढे दुसरा एक्झॉन आहे. हा एक्झॉन नंबर 1 आहे, हा एक्झॉन नंबर 2 आहे. एक्झॉन नंबर 1 आणि एक्झॉन नंबर 2च्या मध्ये काही इंटरप्टेड सिक्वेन्सेस असतात जे प्रोटीन किंवा पॉलिपेप्टाइड फॉर्मेशनसाठी इन्फॉर्मेशन ठेवत नाहीत. ठीक आहे, म्हणजे हा जो मिडल पार्ट आहे हा इंटरप्टेड सिक्वेन्स आहे. या इंटरप्टेड सिक्वेन्सलाच इंट्रॉन असं म्हणतात. इंट्रॉन असं म्हणतात. हे एक्झॉन आणि इंट्रॉन, एक्झॉन पुन्हा इंट्रॉन असे सिक्वेन्सेस युकॅरियोटिक DNA मध्ये प्रेझेंट असतात. प्रोकॅरियोटिक DNA मध्ये हे इंट्रॉन ॲब्सेंट असतात. त्यामुळे प्रोकॅरियोटिक DNAचं ज्यावेळेस ट्रान्सक्रिप्शन होणार, जो mRNA बनेल त्या mRNAवर फक्त एक्झॉनच असतील, इंट्रॉन नसतील. परंतु युकॅरियोटिक DNA मध्ये एक्झॉन बरोबर इंटरप्टेड सिक्वेन्सेस म्हणजे इंट्रॉन सुद्धा प्रेझेंट आहेत. त्यामुळे ज्या वेळेस mRNA बनेल त्या mRNAवर एक्झॉन बरोबर इंट्रॉन सुद्धा प्रेझेंट असतील. असा जो mRNA असेल हा नॉन फंक्शनल असेल किंवा त्याचं डायरेक्टली ट्रान्सलेशन, त्याचा यूज डायरेक्टली ट्रान्सलेशनसाठी करता येणार नाही. युकॅरियोटिक DNA वरनं जो mRNA बनणार आहे त्या mRNAला हेटेरोजीनस न्यूक्लियर RNA असं म्हणतात. हा जो हेटेरोजीनस न्यूक्लियर RNA असेल त्यावर DNAची कॉपी फॉर्म झालेली असणारे, म्हणजे DNAवर किंवा जीन्सवर जे एक्झॉन आणि इंट्रॉन प्रेझेंट असतात असेच एक्झॉन आणि इंट्रॉन या हेटेरोजीनस न्यूक्लियर RNAवर सुद्धा प्रेझेंट असतात. यामुळे युकॅरियोटिक जो mRNA बनणार आहे किंवा हेटेरोजीनस न्यूक्लियर RNA त्याला प्री mRNA असं सुद्धा म्हणतात. हेटेरोजीनस न्यूक्लियर RNAलाच प्री mRNA असं सुद्धा म्हणतात. या प्री mRNAचं प्रोसेसिंग करणं आवश्यक असतं युकॅरियोटिक सेलमध्ये. युकॅरियोटिक सेलमध्ये RNA प्रोसेसिंग केलं जातं, परंतु प्रोकॅरियोटिक सेलमध्ये या RNA प्रोसेसिंगची आवश्यकता नाही आहे. हा डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक DNA मध्ये. दोन डिफरन्सेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक DNA हा पॉलिसिस्ट्रॉनिक असतो आणि त्यांच्याकडे फक्त एक्झॉन असतात, इंट्रॉन नसतात. युकॅरियोटिक DNA किंवा युकॅरियोटिक जीन हे मोनोसिस्ट्रॉनिक असतात. यांच्याकडे एक्झॉन बरोबर इंटरप्टेड सिक्वेन्सेस म्हणजे इंट्रॉन असतात. इंट्रॉन प्रोटीन किंवा पॉलिपेप्टाइडसाठी कोड करत नाहीत. त्यामुळे जो mRNA बनणार असेल त्या mRNAला जो फर्स्ट mRNA बनतो त्याला प्री mRNA किंवा हेटेरोजीनस न्यूक्लियर RNA असं आपण म्हणतो. हा जो हेटेरोजीनस न्यूक्लियर RNA आहे किंवा प्री mRNA आहे यामधनं इंट्रॉन रिमूव्ह करावे लागतात. यालाच RNA प्रोसेसिंग असं म्हणतात. प्रोकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शनमध्ये एकाच प्रकारचा RNA पॉलिमरेज असतो जो तीनही प्रकारचे RNA बनवू शकतो. प्रोकॅरियोट्समध्ये सुद्धा mRNA, rRNA आणि tRNA असतात. हे mRNA आणि mRNA, rRNA आणि tRNA हे सर्वही एकाच प्रकारच्या RNA पॉलिमरेजद्वारे ट्रान्सक्राइब केले जातात. युकॅरियोटमध्ये 3 प्रकारचे RNA पॉलिमरेजेस असतात. RNA पॉलिमरेज फर्स्ट, RNA पॉलिमरेज सेकंड आणि RNA पॉलिमरेज थर्ड असे 3 प्रकारचे RNA पॉलिमरेज हे युकॅरियोटमध्ये असतात. RNA पॉलिमरेज फर्स्ट रिस्पॉन्सिबल असतात फॉर द ट्रान्सक्रिप्शन ऑफ द DNA or the gene for the formation of the rRNA. So RNA polymerase first रायबोझोमल RNAच्या फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. पॉलिमरेज सेकंड रिस्पॉन्सिबल असतात फॉर्मेशन ऑफ hnRNA. याला हेटेरोजीनस न्यूक्लियर RNA असं सुद्धा आपण म्हणतो किंवा याला प्री RNA असं सुद्धा म्हणतात. हेटेरोजीनस न्यूक्लियर RNA जो युकॅरियोट्समध्ये बनणार आहे या RNA मध्ये एक्झॉन आणि इंट्रॉन या दोन्ही प्रकारच्या सिक्वेन्सेस असतात. त्यामुळे याचं प्रोसेसिंग करणं आवश्यक असतं. हेटेरोजीनस न्यूक्लियर RNAला प्री mRNA असं सुद्धा म्हणतात. हा कोड केला जातो पॉलिमरेज सेकंडद्वारे. पॉलिमरेज थर्ड जो आहे
हा रिस्पॉन्सिबल आहे सिंथेसिस ऑफ द tRNA. tRNAला ट्रान्सफर RNA असं आपण म्हणतो. अँड द स्मॉल न्यूक्लियर RNA snRNA. tRNA आणि स्मॉल न्यूक्लियर RNA यांच्या फॉर्मेशनसाठी RNA पॉलिमरेज थर्ड रिस्पॉन्सिबल आहे. RNA पॉलिमरेज सेकंड hnRNA किंवा प्री mRNAच्या फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि RNA पॉलिमरेज फर्स्ट हा रायबोझोमल RNA साठी रिस्पॉन्सिबल आहे. पाहूयात ट्रान्सक्रिप्शन इन युकॅरियोट्स. युकॅरियोट्समध्ये mRNA जे फॉर्मेशन असेल किंवा ट्रान्सक्रिप्शन जे असेल त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो एन्झाईम RNA पॉलिमरेज सेकंड. हा एक डबल स्टँडेड DNA आहे. डबल स्टँडेड DNA आहे हा. आणि हा जो डबल स्टँडेड DNA आहे यामध्ये एक स्ट्रँड हा अँटीसेन्स आहे आणि दुसरा स्ट्रँड हा सेन्स आहे. सपोज हा अँटीसेन्स किंवा टेम्पलेट स्ट्रँड आहे. टेम्पलेट स्ट्रँडची डायरेक्शन असणार आहे 3' to 5' आणि त्याचा अपोजिट जो स्ट्रँड असणार आहे तो असणार आहे 5' to 3' जो असेल सेन्स स्ट्रँड किंवा कोडिंग स्ट्रँड. हा असेल सेन्स ऑर कोडिंग स्ट्रँड. आणि हा जो रेडमध्ये मी ड्रॉ केलेला आहे हा आहे अँटीसेन्स स्ट्रँड किंवा टेम्पलेट स्ट्रँड. फर्स्ट स्टेप असेल ट्रान्सक्रिप्शनची ज्यामध्ये RNA पॉलिमरेज सेकंड या प्रमोटरवर येऊन बाइंड होईल. सपोज इथे प्रमोटर आहे तर या प्रमोटरवर RNA पॉलिमरेज सेकंड जो असेल तो येऊन बाइंड होईल. ज्यावेळेस RNA पॉलिमरेज सेकंड प्रमोटरवर बाइंड होईल या बाइंडिंगसाठी त्याला सिग्मा फॅक्टरची आवश्यकता असेल. सो फर्स्ट स्टेप असेल ट्रान्सक्रिप्शनमध्ये इनिशिएशन. इनिशिएशनसाठी आवश्यक असेल RNA पॉलिमरेज सेकंड and along with the RNA polymerase second sigma factor will be required. Sigma factor is required for the recognition of the promoter. RNA polymerase हे DNA ला ऑलरेडी बाइंडच असतात. DNA वर ऑलरेडी प्रेझेंट असतात RNA पॉलिमरेजेस. परंतु या RNA पॉलिमरेजेसला जर एखाद्या स्पेसिफिक जीनला ट्रान्सक्राइब करायचं असेल तर त्या जीनच्या प्रमोटरवर जाऊन त्या RNA पॉलिमरेजला बसावं लागेल आणि ट्रान्सक्रिप्शनचं इनिशिएशन करावं लागेल. ही प्रमोटर रिकॉग्निशन ॲबिलिटी फक्त RNA पॉलिमरेजकडे नाही आहे. या प्रमोटर रिकॉग्निशन ॲबिलिटी ही प्रेझेंट असते सिग्मा फॅक्टरमध्ये. ज्यावेळेस एखादा स्पेसिफिक जीनसाठी असलेला स्पेसिफिक सिग्मा फॅक्टर RNA पॉलिमरेजला येऊन बाइंड होईल त्यावेळेस तो स्पेसिफिक प्रमोटर जो असेल त्याला RNA पॉलिमरेज रिकॉग्नाइज करेल. RNA पॉलिमरेजने जर प्रमोटरला रिकॉग्नाइज केलं तर तिथे इनिशिएशन हे स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. इनिशिएशन ऑफ ट्रान्सक्रिप्शनमध्ये हे दोन स्ट्रँड आहेत. हे दोन्ही स्ट्रँड जे असतील यांना RNA पॉलिमरेज सेपरेट करेल. ही RNA पॉलिमरेजची हेलिकेज ॲक्टिव्हिटी आहे. यामुळे दोन्ही स्ट्रँड जे असतील ते सेपरेट होतील. सपोज हा आहे सेन्स स्ट्रँड जो असेल 5' to 3' जो आपण ब्लॅकमध्ये काढलेला आहे आणि दुसरा असेल हा अँटीसेन्स. अँटीसेन्स म्हणजे टेम्पलेट स्ट्रँड. जो टेम्पलेट स्ट्रँड असेल तो डायरेक्ट करणार आहे सिंथेसिस ऑफ द mRNA. बरोबर. हा असेल टेम्पलेट स्ट्रँड. सपोज हा आहे टेम्पलेट स्ट्रँड. इथे तुम्ही पाहू शकता 3' to 5' या डायरेक्शनमध्ये जाणारा टेम्पलेट स्ट्रँड आहे. इथे प्रमोटर रिजनमध्ये दोन्ही स्ट्रँडला सेपरेट केलं जाईल. दोन्ही स्ट्रँड ज्यावेळेस सेपरेट होतील RNA पॉलिमरेज सेकंड जो आहे हा इथे न्यूक्लियोटाइड ॲड करेल इन द 5' to 3' डायरेक्शन. तुम्हाला सांगितलंय मी ऑलरेडी की ट्रान्सक्रिप्शनची डायरेक्शन ही 5' to 3' असते. म्हणजे नवीन जो mRNA बनणार आहे तो नेहमी 5' to 3' या डायरेक्शनमध्येच बनणार आहे. इथे जो mRNA बनेल तो 5' to 3' डायरेक्शनमध्ये न्यूक्लियोटाइड ॲड करत बनणार आहे. यासाठी RNA पॉलिमरेज जर या स्ट्रँडवर ॲडेनाइन असेल तर त्याच्या अपोजिट युरॅसिल ॲड करेल. जर या स्ट्रँडवर थायमिन असेल तर त्याच्या अपोजिट स्ट्रँडवर ॲडेनिन ॲड करेल. जर या स्ट्रँडवर गॉनिन असेल तर या स्ट्रँडवर सायटोसिन ॲड करेल. ज्या पद्धतीने न्यूक्लियोटाइड्स असतील त्याच्या अपोजिट
न्यूक्लिओटाइड या स्ट्रँडवर ॲड केले जातील. ठीक आहे, या स्ट्रँडवर न्यूक्लिओटाइड्स ॲड केले जातील आणि इथे इनिशिएशन कंप्लीट होईल. इथे एक छोटा RNAचा ट्रान्सक्रिप्ट बनलेला असेल, mRNAचा ट्रान्सक्रिप्ट बनलेला असेल आणि इनिशिएशन इथे कंप्लीट होईल. इनिशिएशन नंतर हा RNA पॉलिमरेज पुढे मूव्ह करणार आहे. इनिशिएशनसाठी RNA पॉलिमरेजला सिग्मा फॅक्टर बाइंड झाला होता. इलॉंगेशनच्या स्टेपमध्ये ज्यावेळेस RNA पॉलिमरेज पुढे मूव्ह करणार आहे, हा सिग्मा फॅक्टर या RNA पॉलिमरेजवरनं निघून जातो. सिग्मा फॅक्टर विल लीव दिस RNA पॉलिमरेज ड्युरिंग द इलॉंगेशन प्रोसेस. तर इलॉंगेशनच्या प्रोसेसमध्ये RNA पॉलिमरेज सेकंड एन्झाईम जो असेल हा पुढे सरकेल, एक स्टेप पुढे जाईल. ज्यावेळेस हा एन्झाईम एक स्टेप पुढे जाणार आहे त्यावेळेस हे मागचे जे दोन्ही स्ट्रँड असतील, हे दोन्ही स्ट्रँड एकमेकांभोवती वाउंड होतात, गुंडाळले जातात. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे इथे डबल स्ट्रँडेड DNA आपण ऑलरेडी काढलेला होता. तर हा जो स्ट्रँड असेल आणि हा जो स्ट्रँड असेल, ज्यांचं ट्रान्सक्रिप्शन कंप्लीट झालेलं आहे ते एकमेकांभोवती पुन्हा वाउंड होतील, गुंडाळले जातील एकमेकांभोवती, अशा पद्धतीने गुंडाळले जातील. हा असेल 5 प्राइम एंड ऑफ द स्ट्रँड आणि हा जो असेल हा असेल 3 प्राइम एंड ऑफ द स्ट्रँड. आता बनलेला जो mRNA असेल, फॉर एक्झाम्पल आता RNA पॉलिमरेज इथे पोहोचला आहे, या इथे RNA पॉलिमरेज पोहोचलेला आहे. ठीक आहे, हा RNA पॉलिमरेज आहे. RNA पॉलिमरेजने इनिशिएशन या इथे केलं. इनिशिएशन इथे केल्यानंतर RNA पॉलिमरेज पुढे सरकला. पुढे जो सरकला त्या स्टेपला म्हटलं आपण इलॉंगेशन. ठीक आहे, आता इलॉंगेशनमध्ये जो मागचा RNA बनलेला आहे, जो ऑलरेडी बनलेला RNA आहे, हा RNA इथे जो टेम्पलेट स्ट्रँड असेल त्याला काही न्यूक्लिओटाइडचं बाइंडिंग करून ठेवेल आणि तो RNA ट्रॅकिंग असेल. ट्रॅकिंग असेल म्हणजे इथले मागचे दोन्ही स्ट्रँड एकमेकांभोवती गुंडाळले गेले. जिथे RNA पॉलिमरेज येणार आहे तिथे दोन्ही स्ट्रँड हे पुन्हा सेपरेट करेल RNA पॉलिमरेज. तर हा स्ट्रँड हा पुन्हा सेपरेट होऊन जाईल आणि हा सुद्धा स्ट्रँड पुन्हा सेपरेट होऊन जाईल. या पद्धतीने इथे दोन्ही स्ट्रँड सेपरेट होतील. हा स्ट्रँड असा असेल आणि हा स्ट्रँड आपल्याला असा दिसेल, जो टेम्पलेट स्ट्रँड आहे. ठीक आहे, RNA पॉलिमरेजने दोन्ही स्ट्रँड सेपरेट केले. इथे पुन्हा RNA पॉलिमरेज एक्सटेंड करेल, mRNAचं एक्सटेन्शन करेल आणि तो mRNA असा इथे ट्रॅक होताना आपल्याला दिसेल. ट्रॅक होताना म्हणजे खाली येताना दिसेल, कारण याचे मागचे दोन्ही स्ट्रँड काय झालेत, वाउंड अप झालेत किंवा गुंडाळले गेलेत. त्यामुळे इथे पहा, हा mRNA असेल 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शनमध्ये. आता हा RNA पॉलिमरेज पुढे पुढे सरकत जाईल. जसा जसा RNA पॉलिमरेज पुढे पुढे सरकत जाईल तो mRNA फॉर्म करत जाईल. ठीक आहे, तो mRNA फॉर्म करत जाईल. जर मी इथे असे 2 स्ट्रँड काढले तर तुम्ही पाहू शकता हे वाउंड असलेले स्ट्रँड आहेत आणि आता इथे ॲट द टर्मिनेटर रिजन RNA पॉलिमरेज पोहोचेल. RNA पॉलिमरेज ज्यावेळेस टर्मिनेटर रिजनमध्ये पोहोचणार आहे, ट्रान्सक्रिप्शनचं टर्मिनेशन होणार आहे. फर्स्ट स्टेप होतं इनिशिएशन. RNA पॉलिमरेजने छोटा RNA ट्रान्सक्रिप्ट फॉर्म केला, याला म्हटलं आपण इनिशिएशन. इलॉंगेशनच्या स्टेपमध्ये RNA पॉलिमरेज पुढे 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 सरकत जाईल. तो जसा जसा पुढे सरकेल mRNA जो असेल तो बनत जाईल. mRNA जसा जसा बनेल तो mRNA खाली ट्रॅक होत जाईल आणि आपल्याला असा mRNA दिसेल. हा असेल mRNA, त्याची ही बाजू असेल 5 प्राइम. ठीक आहे, आणि mRNAची एक बाजू जी असेल ती या टेम्पलेट स्ट्रँड बरोबर जोडलेली असेल. जी बाजू टेम्पलेट स्ट्रँड बरोबर जोडलेली असेल ती असेल 3 प्राइम एंड. काय असेल हा 3 प्राइम एंड. इथे हा जो mRNA बनलेला आहे यूकॅरियोट्समध्ये, या mRNA मध्ये 2 प्रकारचे सिक्वेन्सेस असतील. एक असतील एक्झॉन आणि दुसरे असतील इंटरप्टेड सिक्वेन्स इंट्रॉन. तर आपण इथे एक्झॉन आणि इंट्रॉन दाखवूयात. सपोज हा आहे एक्झॉन E आणि I असेल इंट्रॉन. तुम्ही इथे आधी एक्झॉन दाखवून देतो. हे आहेत एक्झॉन. ठीक आहे, एक्झॉन आहेत आणि यांच्यामध्ये एक्झॉनच्या मध्ये इथे आहेत इंट्रॉन I. ठीक आहे, एक्झॉन आणि इंट्रॉन असे सिक्वेन्सेस तुम्हाला या mRNAवर दिसत आहेत. आता हा जो mRNA बनणार आहे याचं बनतानाच mRNA बनताना त्याचं स्प्लायसिंग होतं किंवा प्रोसेसिंग होतं. mRNAचं प्रोसेसिंग 3 स्टेपमध्ये होतं.
पहिली स्टेप आहे RNA स्प्लायसिंग. RNA स्प्लायसिंगमध्ये हे जे इंट्रॉन असतात या इंट्रॉनला रिमूव्ह केलं जातं, कारण हा जो mRNA इथे बनणार आहे यावर एक्झॉन आणि इंट्रॉन दोन्ही आहेत आणि मी ऑलरेडी सांगितलं आहे असा जो mRNA असतो याला हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA असं आपण म्हणतो. हा जो हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA आहे हा प्री mRNA आहे, हा नॉन फंक्शनल RNA आहे. हा जो नॉन फंक्शनल mRNA आहे याला जर फंक्शनल करायचं असेल तर इंट्रॉन रिमूव्ह करावे लागतील आणि इंट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी इथे काही एन्झाईमचा कॉम्प्लेक्स असतो. त्या एन्झाईमच्या कॉम्प्लेक्सला स्प्लायसोझोम असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? स्प्लायसोझोम. स्प्लायसोझोम हे कट आणि जॉईन करणाऱ्या एन्झाईमचा कॉम्प्लेक्स असतो. कट आणि जॉईन करणारे एन्झाईम्स म्हणजे काय? इथे इंट्रॉन आहे बरोबर, आणि याच्या दोन्ही बाजूला एक्झॉन आहे बरोबर. मग या इंट्रॉनला इथे कट दिला जाईल, इथे कट दिला जाईल. ओके, इंट्रॉनच्या दोन्ही बाजूला इथे आणि इथे कट दिल्यानंतर इंट्रॉन रिमूव्ह होतील आणि मग एक्झॉन एकमेकांना जॉईन होतील. ठीक आहे. जर हा एक्झॉन नंबर फर्स्ट असेल आणि हा एक्झॉन नंबर सेकंड असेल तर यांच्यामध्ये असलेला इंट्रॉन हा कट करून काढला जाईल आणि हा इंट्रॉन असेल याला कट करून काढून टाकलं आणि एक्झॉन नंबर 1 एक्झॉन नंबर 2ला जोडला जाईल. या पद्धतीने हा सुद्धा इंट्रॉन असेल याला कट केलं जाईल आणि एक एक्झॉन 2 नंबरचा एक्झॉन हा 3 नंबरच्या एक्झॉनला जोडला जाईल. म्हणजे इंट्रॉन रिमूव्ह केले जातात, एक्झॉन जोडले जातात. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणतात RNA स्प्लायसिंग. RNA स्प्लायसिंग. RNA स्प्लायसिंगमध्ये जो एन्झाईम इन्व्हॉल्व असतात, जे एन्झाईम इन्व्हॉल्व असतात त्यांना स्प्लायसोझोम असं म्हणतात. हे एन्झाईम इंट्रॉनच्या दोन्ही बाजूला निक देतात, कट देतात आणि त्या इंट्रॉनला रिमूव्ह करतात आणि एका एक्झॉनला दुसऱ्या एक्झॉन बरोबर जॉईन करतात. एक एक्झॉन दुसऱ्या एक्झॉनला जॉईन होताना लायगेज या एन्झाईमची आवश्यकता असते. लायगेज हे एन्झाईम एक्झॉन्सला एकमेकांबरोबर जोडतात. ज्या वेळेस इंट्रॉन्स रिमूव्ह होतील आणि एक्झॉन एकमेकांना जोडले जातील, स्ट्रक्चर आपल्याला दिसेल की असा mRNA बनेल की ज्यावर फक्त एक्झॉन असतील. E1 E2 E3 E4 असे एक्झॉन्स असतील. ठीक आहे. आता हे जे एक्झॉन बनलेले आहेत या एक्झॉनच्या एका बाजूला 5 प्राइम एंडला आणि 3 प्राइम एंडला सुद्धा काही मॉडिफिकेशन केले जातात. mRNA ज्यावेळेस फॉर्म होतो, हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA ज्यावेळेस फॉर्म होतो, हा हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA सेलमध्ये असलेल्या काही एन्झाईमद्वारे डिग्रेड होऊ शकतो. हे डिग्रेडेशन होऊ नये म्हणून 5 प्राइम एंड जो असतो mRNAचा, आपण इथे इंट्रॉन पुन्हा दाखवूयात. 5 प्राइम एंड जो असेल, सपोज इथे इंट्रॉन आहे, इथे पुन्हा इंट्रॉन आहे, एक्झॉन 1 एक्झॉन 2 एक्झॉन 3 इंट्रॉन आहेत, पुन्हा एक्झॉन आहेत. ठीक आहे. इथे टर्मिनेशन होणार आहे. ट्रान्सक्रिप्शनचं इनिशिएशन झालं, इलॉंगेशन झालं, टर्मिनेशन झालं. टर्मिनेशन झाल्यानंतर जो RNA पॉलिमरेज आहे हा RNA पॉलिमरेज एन्झाईम इथनं रिलीज होणार आहे किंवा पुढे तो सरकून जाईल. ठीक आहे. तर RNA पॉलिमरेज इथनं रिलीज होणार आहे, mRNA सुद्धा रिलीज होणार आहे. ठीक आहे. आता हा जो 5 प्राइम एंड असेल या mRNAचा किंवा हेटेरोजिनस न्यूक्लियर RNAचा, या 5 प्राइम एंडला जोडला जातो एक मॉडिफाईड बेस, मॉडिफाईड गॉनोसिन. त्याला म्हणतात मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. पहा मी कसं लिहिलंय. 5 प्राइम एंडला MGPPP जॉईन केला जातो. 5 प्राइम एंडला मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेटला जॉईन केलं जातं. याच प्रोसेसला कॅपिंग असं म्हणतात. ठीक आहे. RNA स्प्लायसिंग बद्दल आपण डिस्कस केलं. RNA स्प्लायसिंगमध्ये इंट्रॉन रिमूव्ह केले जातात, एक्झॉन एकमेकांना जोडले जातात. इंटरप्टेड सिक्वेन्सेस काढून टाकलेल्यानंतरच जो हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA आहे तो फंक्शनल होणार आहे. याचा जो HNRNA आहे त्याच्या 5 प्राइम एंडला प्रोटेक्ट करण्यासाठी तिथे मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेटला जोडलं जातं. मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेटला 5 प्राइम एंडला जे जोडलं जातं याला कॅपिंग असं म्हणतात. म्हणून दुसरी स्टेप आहे कॅपिंग. कॅपिंगमध्ये लक्षात ठेवा मिथाइल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट या मॉडिफाईड बेसला 5 प्राइम एंडला जोडलं जातं. त्यानंतर जो एक एंड बाकी असणार आहे तो असणार आहे 3 प्राइम एंड. म्हणजे mRNA फॉर्म झाल्यानंतर
त्याचा एक एंड हा 5 प्राईम असणार आहे आणि दुसरा एंड जो असणार आहे तो 3 प्राईम असणार आहे. 5 प्राईमला केलं जातं कॅपिंग. लक्षात ठेवा, यावर एखादा MCQ असतो. 5 प्राईमला कॅपिंग केलं जातं आणि 3 प्राईमला केलं जातं टेलिंग. 3 प्राईम जो एंड आहे, जर हा mRNA असेल तर मी आता हा दाखवतो पूर्ण फॉर्म झालेला mRNA. ठीक आहे, जर हा इथे mRNA बनलेला असेल तर या mRNAच्या 5 प्राईमला मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट जोडलेला असेल आणि याच्या 3 प्राईम एंडला पॉली ए टेल जोडली जाते. व्हॉट इज अ पॉली ए टेल? 200 ते 300 ॲडेनिनचे न्यूक्लिओटाइड्स इथे ॲड केले जातात. ज्यावेळेस युकॅरियोटिक mRNA बनणार आहे त्याच्या 3 प्राईम एंडला 200 ते 300 पॉली ए टेल म्हणजेच ॲडेनिन न्यूक्लिओटाइड्स ॲड केले जातात. ॲडेनिन न्यूक्लिओटाइड इथे टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनरमध्ये ॲड केले जातात. या प्रकारची जी टेल असते ज्यामध्ये 200 ते 300 ॲडेनिनचे न्यूक्लिओटाइड्स ॲड केले जातात, ए ए ए ए ए ए, याला म्हणतात पॉली ए टेल. पॉली ए टेल किंवा या प्रोसेसला म्हणतात पॉली ॲडिनायलेशन. या प्रोसेसला काय म्हणणार? पॉली ॲडेनायलेशन. पॉली ॲडेनायलेशन किंवा पॉली ए टेल टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनर. टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनर म्हणजे इथे एक एन्झाईम असतो, त्या एन्झाईमचं नाव आहे पॉली ए पॉलिमरेज. हा जो पॉली ए पॉलिमरेज आहे हा याला दुसऱ्या टेम्पलेटची आवश्यकता नाही. हा एन्झाईम डायरेक्टली इथे जॉईन होईल आणि ॲडेनिन 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 असे 200 ते 300 ॲडेनिनचे न्यूक्लिओटाइड्स या 3 प्राईम एंडला जोडून टाकतो. ठीक आहे, याला म्हणतात, या प्रोसेसला म्हणतात पॉली ॲडिनायलेशन. ओके, किंवा पॉली ए टेल. मॉडिफिकेशनमध्ये 3 प्राईम एंडला पॉली ए टेल जोडली जाते. याला म्हणतात RNA प्रोसेसिंग. RNA प्रोसेसिंगमध्ये मी तुम्हाला 3 स्टेप सांगितल्या. एक आहे RNA स्प्लायसिंग, ज्यामध्ये इंट्रॉन रिमूव्ह केले जातात, एक्झॉन एकमेकांना जोडले जातात. एक्झॉन 1, 2, 3, 4 जे असतील, जेवढे एक्झॉन्स असतील एकमेकांना लायगेज जॉईन करेल. स्प्लायसोझोम त्यांना कट करून टाकेल इंट्रॉनला आणि एक्झॉनला लायगेज जॉईन करेल. या प्रोसेसला म्हटलं आपण स्प्लायसिंग. 5 प्राईमला केलं जातं कॅपिंग. कॅपिंगमध्ये मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट हा एक मॉडिफाईड न्यूक्लिओटाइड बेस ॲड केला जातो 5 प्राईम एंडला, जो हे कॅपिंगची प्रोसेस जी असेल ही 5 प्राईम एंडला प्रोटेक्ट करेल सेलच्या आतमध्ये असलेल्या एन्झाईम्सपासून. त्यानंतर 3 प्राईम एंडला पॉली ए पॉलिमरेज एन्झाईम खूप सारे ॲडेनिन रेसिड्यूज ॲड करतो, ॲडेनिन मोलेक्युल्स ॲड करतो. याला म्हणतो आपण पॉली ॲडिनायलेशन. यामुळे जो mRNA बनणार आहे त्या mRNAमध्ये 5 प्राईमला कॅप असेल, 3 प्राईमला टेल असेल आणि मध्ये फक्त एक्झॉन्स असतील. असा जो mRNA असतो याला म्हणतो आपण प्रोसेस्ड mRNA. प्रोसेस्ड हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA पासून बनणार आहे फंक्शनल RNA. हा जो फंक्शनल RNA असेल यामध्ये इंट्रॉन नसणार आहेत, फक्त एक्झॉन असणार आहेत आणि फक्त एक्झॉन असल्यामुळे हा जो फंक्शनल mRNA आहे या फंक्शनल mRNAचं ट्रान्सलेशन होऊ शकतं रायबोझोम्सवर. ठीक आहे, तर रायबोझोम्स युकॅरियोटिक सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये प्रेझेंट असतात, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर प्रेझेंट असतात. या रायबोझोम्सवर सुद्धा ट्रान्सलेशन होऊ शकतं किंवा सेलमध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये असलेल्या फ्री रायबोझोम्सवर सुद्धा ट्रान्सलेशन होऊ शकतं जे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. लक्षात घ्या, युकॅरियोटमध्ये ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस ही न्यूक्लियसमध्ये होणार आहे. का न्यूक्लियसमध्ये होणार आहे? कारण DNA हा न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे. DNA न्यूक्लियसला सोडू शकत नाही, लिव्ह करू शकत नाही. त्यामुळे DNA वरनं ट्रान्सक्रिप्शन होऊन mRNA बनणार आहे, प्रोसेसिंग होणार आहे त्या mRNAचं आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर जो फंक्शनल mRNA असेल हा फंक्शनल mRNA थ्रू द न्यूक्लिअर पोअर, तुम्हाला माहिती असेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी असते त्याला पोअर असतात, या न्यूक्लिअर पोअरद्वारे हा फंक्शनल mRNA बाहेर जाईल तो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या रायबोझोम्सवर किंवा फ्री रायबोझोम्सवर आणि या फ्री रायबोझोम्सवर त्याचं होणार आहे ट्रान्सलेशन. Okay, so this is all about the process of transcription in the prokaryotes and the eukaryotes. प्रोकॅरियोट्स मध्ये RNA प्रोसेसिंगची आवश्यकता नाही आहे,
फक्त एकाच प्रकारचा RNA पॉलिमरेज mRNA, rRNA आणि tRNA प्रोकॅरियोट्समध्ये तयार करतो, परंतु यूकॅरियोट्स जे आहेत यामध्ये 3 प्रकारचे RNA पॉलिमरेज असतात. RNA पॉलिमरेज फर्स्ट for the synthesis of the ribosomal RNA, RNA polymerase second for the synthesis of the heterogeneous nuclear RNA or the pre-mRNA, and RNA polymerase third for the synthesis of the tRNA, that is the transfer RNA or the small nuclear RNA. ठीक आहे. आणि यूकॅरियोट्समध्ये स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग या प्रोसेसेस सुद्धा होतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात आपण व्हॉट इज जेनेटिक कोड, आणि जेनेटिक कोड नंतर आपण पाहूयात द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन इन प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स आपण स्टडी केलेला आहे. DNA ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसने mRNA सिंथेसिस डायरेक्ट करतो आणि mRNA जो आहे तो प्रोटीन बनवणार आहे, म्हणजे mRNA वर प्रोटीनसाठीची इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते. आपण असं म्हणू शकतो की इन्फॉर्मेशन ही DNA वर प्रेझेंट आहे, ही इन्फॉर्मेशन mRNA वर येते आणि mRNA वरची इन्फॉर्मेशन ही रीड केली जाते आणि त्याद्वारे प्रोटीन फॉर्मेशन केलं जातं. याचा अर्थ DNA वर इन्फॉर्मेशन असली पाहिजे. आता ही इन्फॉर्मेशन DNA मध्ये कोणत्या फॉर्ममध्ये असते? इन्फॉर्मेशन DNA वर असते जेनेटिक कोडच्या फॉर्ममध्ये. जेनेटिक कोड काय आहे? DNA ॲडेनिन, गॉनिन, थायमिन आणि सायटोसिन या नायट्रोजनस बेसेसने बनलेला असतो. हे जे 4 प्रकारचे नायट्रोजनस बेसेस आहेत यामध्ये किंवा यांची जी सिक्वेन्स आहे या सिक्वेन्समध्ये हेरेडिटरी इन्फॉर्मेशन असते. ही जी इन्फॉर्मेशन आहे यालाच जेनेटिक कोड असं म्हटलं जातं. क्रिक यांनी सांगितलं की ही जी इन्फॉर्मेशन DNA वर 4 नायट्रोजन बेसेसच्या फॉर्ममध्ये आहे ही कोडेड फॉर्ममध्ये असते किंवा कोड वर्ड्सच्या फॉर्ममध्ये असते. याला यांनी कोडॉन्स असं म्हटलं. आणि जी इन्फॉर्मेशन DNA वर प्रेझेंट आहे यांना त्यांनी क्रिप्टोग्रॅमच्या फॉर्ममध्ये आहे. क्रिप्टोग्रॅम म्हणजे जेनेटिक कोडच्या फॉर्ममध्ये आहे. हे जे क्रिप्टोग्रॅम किंवा जेनेटिक कोड असतात यामध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे कोडॉन असतात. हे जे कोडॉन असतात या कोडॉनलाच कोड वर्ड असं क्रिक यांनी सांगितलं. हे जे कोड वर्ड असतात हे किती बेसेसचे असतील? जर 4 नायट्रोजनस बेसेस असतात, ॲडेनाइन, गॉनिन, थायमिन आणि सायटोसिन, जर 4 नायट्रोजनस बेसेस असतात तर हे कोडॉन किती असू शकतात? जर एखादं प्रोटीन बनायचं असेल आपल्या बॉडीमध्ये किंवा सेलमध्ये तर ते प्रोटीन 20 टाईप्सच्या अमायनो ॲसिडने बनतं. जर 20 टाईप्सचे अमायनो ॲसिड कोड करण्यासाठी एकच नायट्रोजन बेस आपण कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल 20 टाईप्सच्या अमायनो ॲसिड असतात, 20 टाईप्सचे अमायनो ॲसिड कोड करण्यासाठी एकच जर नायट्रोजन बेस आपण कन्सिडर केला तर 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस असतील. तर ॲडेनाइन सपोज एक अमायनो ॲसिड कोड करेल, गॉनिन एक अमायनो ॲसिड कोड करेल, थायमिन एक अमायनो ॲसिड कोड करेल आणि सायटोसिन एक अमायनो ॲसिड कोड करेल. जर आपण एका न्यूक्लिओटाइडचा एक कोडॉन असं कन्सिडर केलं तर फक्त 4च कोडॉन बनतील, कारण 4च प्रकारचे नायट्रोजनस बेस आहेत. म्हणजे 4:1 म्हणजेच 4च प्रकारचे कोडॉन इथे पॉसिबल होतील. परंतु अमायनो ॲसिड आहेत 20. जर 4च कोडॉन बनले तर 20 अमायनो ॲसिड्स ते कोड करू शकणार नाहीत. 4 कोडॉन 4च प्रकारचे अमायनो ॲसिड कोड करू शकतील, बरोबर. जर ॲडेनिनने एक अमायनो ॲसिड कोड केलं, गॉनिनने एक, थायमिनने एक आणि सायटोसिनने एक, प्रत्येकाने एक अमायनो ॲसिड कोड केलं तर 4च प्रकारचे कोडॉन बनतील. आणि जे पॉसिबल नाही आहे कारण 20 टाईप्सचे अमायनो ॲसिड आहेत. जर आपण 2 न्यूक्लिओटाइडचा एक कोडॉन कन्सिडर केला तर फॉर एक्झाम्पल ए असा एक न्यूक्लिओटाइड, असा एक कोडॉन आपण कन्सिडर केला तर AA किंवा AG, AC, AT असे जर न्यूक्लिओटाइड आपण कन्सिडर केले तर किती कोडॉन बनतील? AA, AG, AC, AT. तसंच GA, GG, GC, GT असे जर प्रत्येकासाठी आपण कोडॉन कन्सिडर केले तर ते होतील 4:2. 4:2 म्हणजे 4 × 4 म्हणजे किती? 16च. म्हणजे 16च कोडॉन बनतील जर आपण 2 न्यूक्लिओटाइडवाला एक कोडॉन कन्सिडर केला तर. 16 जे कोडॉन असतील हे सुद्धा 20 टाईप्सचे अमायनो ॲसिड कोड नाही करू शकणार, बरोबर.
म्हणजे आता इथे एक थर्ड पॉसिबिलिटी आपल्याला कन्सिडर करावी लागेल, ती असेल 4^3 म्हणजे 3 न्यूक्लिओटाइडचा एक कोडॉन कन्सिडर करावा लागेल. जर 3 न्यूक्लिओटाइडचा एक कोडॉन कन्सिडर केला तर 4^3 म्हणजे 4 × 4 × 4 अराउंड 64 प्रकारचे कोडॉन बनतील किंवा 64 कोडॉन बनतील. हे जे 64 कोडॉन आहेत यामध्ये प्रत्येकी 3 न्यूक्लिओटाइड असतील म्हणून आपण घेतलं 4^3 बरोबर. 64 जे कोडॉन असतील हे 64 कोडॉन 20 टाइप्सच्या अमायनो ॲसिडला कोड करू शकतात. यामुळे जॉर्ज गॅमो यांनी 1954 मध्ये असं सजेस्ट केलं की कोडॉन हा ट्रायप्लेट असला पाहिजे. यांनी सजेस्ट केलं, एव्हिडन्स दिला नाही पण सजेस्ट केलं की कोडॉन हा ट्रायप्लेट असला पाहिजे. कोडॉन हा ट्रायप्लेट असला पाहिजे म्हणजे हा 3 न्यूक्लिओटाइड्सने बनलेला असला पाहिजे. त्यानंतर 1961 मध्ये आणि क्रिक यापैकी जे क्रिक होते हे क्रिक फ्रेम शिफ्ट म्युटेशनचा अभ्यास करत होते. फ्रेम शिफ्ट म्युटेशन काय असतं? फ्रेम शिफ्ट म्युटेशन म्हणजे सपोज इथे एक डीएनएची सिक्वेन्स आहे, डीएनएची सिक्वेन्स आहे ATA GCA GCA असं काहीतरी सिक्वेन्स आहे. ठीक आहे. आता या सिक्वेन्समध्ये पहा, जर इथे एखादा नवीन न्यूक्लिओटाइड ॲड झाला तर ही एक सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्समध्ये ATA हा एक कोडॉन आपण कन्सिडर करू, दुसरा कोडॉन असेल GCA, तिसरा कोडॉन पुन्हा असेल सपोज GCA. इथे 3 कोडॉन आहेत, 1 2 3. या कोडॉनपैकी जर एखादा जर न्यूक्लिओटाइड इथे ॲड झाला तर सपोज इथे जर ॲडेनिन ॲड झाला तर काय होईल? ॲडेनिन ॲड झाला तर न्यूक्लिओटाइड जे असतील त्यांची सिक्वेन्स बदलेल. कशी सिक्वेन्स बदलेल? अगोदरची सिक्वेन्स पहा काय होती, ATA आणि GCA. यामध्ये आता ॲडेनिन आला आहे. जर ॲडेनिन इथे मध्ये आला तर इथे ॲडिशन झालं बरोबर, एका न्यूक्लिओटाइडचं ॲडिशन झालं. एका न्यूक्लिओटाइडचं इथे जर ॲडिशन झालं तर ही जी फ्रेम असेल ही फ्रेम बदलेल. आधी काय होती ATA GCA, आता मध्ये A आल्यामुळे AGC अशी फ्रेम बनेल, असा न्यूक्लिओटाइड असा कोडॉन बनेल बरोबर. म्हणजे पुढचा कोडॉन काय बनला AGC, त्या पुढचा पण काय बनला AGC आणि इथे सिक्वेन्स बदलली म्हणजे कोडॉन बदलले. म्हणजेच जर एखादा न्यूक्लिओटाइड ॲड झाला तर कोडॉनची फ्रेम बदलते म्हणजे त्याचा जो कोडॉन असेल त्या कोडॉनमध्ये एखादा न्यूक्लिओटाइड ॲड झाल्यामुळे किंवा एखादा न्यूक्लिओटाइड डिलीट झाल्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. जर तुम्ही असं कन्सिडर केलं मधला एक न्यूक्लिओटाइड इथे ॲडिशनच्या ऐवजी डिलिशन झालं असेल, ATA GCA अशी सिक्वेन्स होती बरोबर. पहिला कोडॉन होता ATA, दुसरा होता GCA, तिसरा होता GCA. जर यामध्ये एखादा न्यूक्लिओटाइड डिलीट झाला, इथे सपोज हा A डिलीट झाला तर आता कोडॉन काय होणार आहे ATG. जो आधी ATA होता तो आता काय झाला ATG. म्हणजे एखादा न्यूक्लिओटाइड ॲड झाला किंवा एखादा न्यूक्लिओटाइड डिलीट झाला तर ही जी फ्रेम आहे रीडिंग फ्रेम म्हणजे कोडॉनची जी फ्रेम असते ट्रायप्लेट कोडॉनची ही चेंज होईल. आणि या रीडिंग फ्रेमचा अभ्यास करताना यांनी ऑब्झर्व केलं की एखादा न्यूक्लिओटाइड ॲड होतो किंवा डिलीट होतो त्यावेळेस कोडॉन हे ट्रायप्लेटमध्ये रीड केले जातात. ओके. आणि या ट्रायप्लेटचं इव्हिडन्स क्रिक यांना मिळालं 1961 मध्ये फ्रेम शिफ्ट म्युटेशनचा अभ्यास करताना. ठीक आहे. आणि यावरून हे प्रूव्ह झालं की जेनेटिक कोड हा ट्रायप्लेट असला पाहिजे. जॉर्ज गॅमो यांच्या सजेशनवरनं आणि क्रिकच्या एव्हिडन्सवरनं हे प्रूव्ह झालं की जेनेटिक कोड हे ट्रायप्लेट असतात किंवा कोडॉन हे ट्रायप्लेट असतात. निरेनबर्ग अँड मॅथाई, मार्शल निरेनबर्ग अँड हेनरिक मॅथाई यांनी आर्टिफिशियली mRNA सिंथेसिसची मेथड शोधून काढली. ही एक सेल फ्री सिस्टम होती ज्यामध्ये टेस्ट ट्यूबमध्ये mRNAचं सिंथेसिस होत होतं. या मेथडमध्ये यांनी सिमिलर टाईपचे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत यांना जॉईन केलं आणि यापासून बनवले होमोपॉलिमर्स. होमोपॉलिमर म्हणजे एकाच प्रकारचे न्यूक्लिओटाइड एकमेकांना फॉस्फोडायस्टर बॉन्डने जॉईन करायचे आणि ज्यावेळेस असे न्यूक्लिओटाइड एकमेकांना जॉईन होतील एक लॉंग चेन बनेल. फॉर एक्झाम्पल यांनी बनवली होमोपॉलिमर चेन ऑफ युरॅसिल. होमोपॉलिमर चेन म्हणजे एकाच प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स ज्यावेळेस एकमेकांना जॉईन केले जातील यू असे लॉंग रन असलेली एक चेन मिळेल. इथे एकाच प्रकारचे चेन आहेत म्हणून यांना होमोपॉलिमर असं म्हणतो.
असेच होमोपॉलिमर ॲडेनिनसाठी ए किंवा गॉनिनसाठी बनवता येतात. ठीक आहे. आता हे जे होमोपॉलिमर्स आहेत या होमोपॉलिमर्सचा त्यांनी वापर केला आणि या होमोपॉलिमर्सला त्यांनी ट्रान्सलेशनच्या एन्झायमॅटिक मशिनरीमध्ये ठेवलं. ट्रान्सलेशनची जी प्रोसेस असते ही रायबोझोम्सवर होते आणि ट्रान्सलेशनच्या प्रोसेससाठी mRNA, rRNA आणि tRNA या तिघांची आवश्यकता असते. rRNA हा रायबोझोमचाच यूज केला जातो. ठीक आहे. tRNA जो असेल हा अमायनो ॲसिड घेऊन येत असतो. या ट्रान्सलेशनच्या मशिनरीमध्ये किंवा ट्रान्सलेशनच्या सिस्टममध्ये किंवा ट्रान्सलेशन होणाऱ्या सायटोप्लाझममध्ये त्यांनी या होमोपॉलिमर्सला ठेवलं आणि त्यानंतर एक पॉलिपेप्टाइड चेन फॉर्म झालेली त्यांनी पाहिली आणि ती पॉलिपेप्टाइड चेन जी होती त्यामध्ये फक्त एकाच प्रकारचा अमायनो ॲसिड होता, तो होता फेनिलॅलॅनिन. फेनिलॅलॅनिन कंटेनिंग एक पॉलिपेप्टाइड चेन त्यांना मिळाली. ही जी पॉलिपेप्टाइड चेन होती फेनिलॅलॅनिन कंटेनिंग होती. याचाच अर्थ जर UUU हा जर कोडॉन असेल तर हा कोडॉन कोड करतो अमायनो ॲसिड फेनिलॅलॅनिनसाठी. या डिस्कवरीनंतर हरगोबिंद खुराना यांनी सुद्धा आर्टिफिशियल mRNA सिंथेसिसची मेथड इंडिपेंडंटली शोधून काढली आणि या मेथडमध्ये त्यांनी वापर केला कोपॉलिमरचा. कोपॉलिमर म्हणजे वेगवेगळे न्यूक्लिओटाइड्स एकमेकांना जोडायचे आणि याद्वारे काही mRNAचं सिंथेसिस त्यांनी केलं. फॉर एक्झाम्पल बघा इकडे सायटोसिन, युरॅसिल, सायटोसिन. इथे दोन न्यूक्लिओटाइड एकमेकांना जोडलेत. दोन न्यूक्लिओटाइड कोणते? एक आहे सायटोसिन आणि दुसरा आहे युरॅसिल. सायटोसिन युरॅसिल, सायटोसिन युरॅसिल, सायटोसिन युरॅसिल तुम्ही इथे पाहू शकता. इथे एक चेन बनली. ही जी चेन आहे या चेनला कोपॉलिमर असं म्हणतात. या कोपॉलिमरला सेलच्या सायटोप्लाझममध्ये टाकल्यानंतर सेलच्या सायटोप्लाझमिक सोल्युशनला सेपरेट करायचं टेस्ट ट्यूबमध्ये आणि त्यामध्ये या ट्रान्सलेशनवाल्या रिॲक्शन करायच्या. या ट्रान्सलेशनची प्रोसेस केल्यानंतर CUC हा जो कोडॉन आहे या कोडॉनपासून बनला अमायनो ॲसिड ल्युसीन आणि UCU या कोडॉनपासून बनला अमायनो ॲसिड सेरीन. आणि इथे जी चेन मिळाली अमायनो ॲसिडची ती होती ल्युसीन सेरीन कंटेनिंग. यावरून हे समजलं की CUC हा कोडॉन ल्युसीनसाठी कोड करतो, ल्युसीन या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतो आणि UCU हा सेरीन या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतो. या पद्धतीने होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर यांचा वापर करून डिफरंट टाईपचे जे कोडॉन आहेत हे कोणतं अमायनो ॲसिड स्पेसिफाय करतात याची इन्फॉर्मेशन गॅदर केली गेली. असंच हरगोबिंद खुराना यांनी 3 न्यूक्लिओटाइड सुद्धा एकमेकांना जोडून त्यापासून काही कोडॉन्स फॉर्म केले. फॉर एक्झाम्पल पहा इकडे CUA असे न्यूक्लिओटाइड एकमेकांना जोडले आणि यावरून हे समजलं की CUA सुद्धा ल्युसीनसाठी कोड करतोय. CUA सुद्धा ल्युसीनसाठी कोड करतोय. हे आपण जेनेटिक कोडच्या प्रॉपर्टीज ज्यावेळेस पाहणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की एकाच प्रकारचे जे कोडॉन असतात ते एकच अमायनो ॲसिड कोड करतात, परंतु एका अमायनो ॲसिडला एकापेक्षा जास्त कोडॉन सुद्धा कोड करू शकतात. याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत या प्रॉपर्टीजमध्ये. याचबरोबर आणखी एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं सेवेरो ओकोया यांनी एक एन्झाईम वापरून RNAचं सिंथेसिस केलं. एन्झाईमचं नाव आहे पॉलिन्यूक्लिओटाइड फॉस्फोरायलेज. पॉलिन्यूक्लिओटाइड फॉस्फोरायलेज हा असा एन्झाईम आहे जो ज्याला टेम्पलेटची आवश्यकता नाही आहे, विदाऊट टेम्पलेट तो डायरेक्टली mRNAचं सिंथेसिस करू शकतो किंवा RNAचं सिंथेसिस करू शकतो 3' to 5' या डायरेक्शनमध्ये. 3' to 5' या डायरेक्शनमध्ये विदाऊट टेम्पलेट म्हणजेच टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनरमध्ये एक एन्झाईम आहे. त्या एन्झाईमचं नाव लक्षात ठेवा, येऊ शकतं CETसाठी, फॉस्फोरायलेज. एन्झाईमचं नाव आहे पॉलिन्यूक्लिओटाइड फॉस्फोरायलेज. हा जो एन्झाईम आहे पॉलिन्यूक्लिओटाइड फॉस्फोरायलेज हा टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनरमध्ये mRNAचं सिंथेसिस करतो आणि असा जो mRNA आहे या mRNAचं जर आपण ट्रान्सलेशन केलं तर त्यावरून आपल्याला पॉलिपेप्टाइडची चेन मिळेल. पॉलिपेप्टाइडची चेन म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड असतील आणि या
ही जी चेन बनलेली असेल mRNAची, या mRNAच्या चेनवरनं जे काही न्यूक्लिओटाइड्स असतील त्यावरनं आपल्याला समजेल की कोणता कोडॉन कोणत्या अमायनो ॲसिडसाठी स्पेसिफाय करतो. ठीक आहे. म्हणजे सेवेरो ओकोया यांनी RNA फॉर्मेशन केलं टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनरमध्ये बाय द एन्झायमॅटिक सिंथेसिस ऑफ द RNA, आणि त्यासाठी वापरलेलं एन्झाईम होतं पॉलिन्यूक्लिओटाइड फॉस्फोरायलेज. ठीक आहे. म्हणजेच नीरेनबर्ग, मॅथाई, हरगोबिंद खुराना आणि सेवेरो ओकोया यांसारख्या सायंटिस्टच्या एफर्ट्समुळे जेनेटिक कोड पूर्णपणे डेसिफर झाला. जेनेटिक कोडमध्ये 64 कोडॉन असतात. या 64 कोडॉनपैकी 3 कोडॉन हे नॉनसेन्स असतात. नॉनसेन्स म्हणजे 3 कोडॉन जे असतात ते कोणत्याही अमायनो ॲसिडसाठी स्पेसिफाय करत नाहीत. हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि रिमेनिंग जे 61 कोडॉन आहेत ते सेन्स कोडॉन आहेत. प्रत्येक त्यातला कोडॉन एखाद्या स्पेसिफिक अमायनो ॲसिडसाठी कोड करतो. तर प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. या पद्धतीने नीरेनबर्ग अँड मॅथाई यांनी बनवलेले होमोपॉलिमर, हरगोबिंद खुराना यांनी बनवलेले कोपॉलिमर अँड सेवेरो ओकोया यांनी टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनरमध्ये बनवलेले जे RNA आहेत यावरनं समजलं की कोडॉन हे कोणत्या कोणत्या टाईपचे असतात.